मोठे भाऊचे सिंगापूर जत्राच्या एपिसोड नंबर मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपली सिंगापूरमध्ये घर शोधण्याची कशबकश अजूनही चालूच आहे. आता मी ऑलमोस्ट थकलो आहे, हात टेकायला आलो आहे. आता एक थोडे एक्सपर्ट माणूस घेऊन चाललो आहे आपण सोबत फ्लॅट बघण्यासाठी. बघूया आता काय होतं. बेसिकली काय होतं, जेव्हा सिंगापूरमध्ये माणूस शिफ्ट होतो त्रास होतो आपल्याला कधी कधी घर बघायला. म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला घर भेटणे, रूम्स भेटणे, तर रेंट प्रॉपर भेटणे, तुमचं ऑफिस लोकेशन कुठे, त्याच्या आजूबाजूला घर बघणे मोठा टास्क आहे. शुभमने भरपूर घरं बघितले आतापर्यंत, म्हणजे 6 ते 7 कॉन्डो, HDBs असे काही मास्टर रूम्स असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याने घर बघितल्यानंतर तुम्हाला सांगू, शेअर करूया तुमच्यासोबत कसा होता. लेट्स गो. हा एरिया आहे आणि इथून मलेशिया लाईक हाकेच्या अंतरावर आहे. का आपण लाईक लोकल बस घेऊन डिरेक्टली आपण मलेशियात एंटर करू शकतो. इथून फक्त मध्ये इमिग्रेशन होणार. इथे वुडलँड्सचं हे पण आहे, इथे MRT स्टेशन पण आहे, जवळच वाटतंय. HDBच्या हाईट्स फ्लोअर जादा नाही आहे इथं, कमी 7-7, 8-8 पर्यंत युजली जास्त असतात. हा, मग 18 वगैरे. या एरियात इंडियन खूप कमी दिसलेत ॲक्च्युली. इथलं पहिले मार्केट बघू. इथं तर तुम्ही घर बघताय तर तिच्या आसपास काय खाण्यासाठी वगैरे किंवा मार्केट ते पण बघणं गरजेचं आहे. तर हे हॉकर सेंटर दिसतं इथे. आपण लेट्स ट्राय थाई मिल्क टी पिऊया. थँक्यू. आता इथे आम्ही आहे आणि इंडियन टाईपचे फक्त आम्हीच आहे, कारण की ते आमच्याकडे लाईक बघताय लिटरली की हे कुठून आले इथे. काया वॉफल खायचं का? हे बघा इथे चायनीज मंदिर, मोनॅस्ट्री आहे. चायनीज टेम्पलमध्ये आलं आणि इथले रिच्युअल. हो, हा कॉन्डो आहे आणि हे स्विमिंग पूल वगैरे. हा तो कॉन्डो तसा चांगला आहे. इथे आसपास इंडियन जास्त दिसत नाही ना, कमी दिसत आहे, खूप कमी दिसत आहे. रेअर आणि इंडियन शॉप नाहीतर बऱ्यापैकी दिसतं आपल्याला मेन सिटीच्या आसपास वगैरे. नीड टू व्लॉग ऑल्सो अँड फॉर माय वाईफ ॲज वेल. शी विल नीड टू सी दिस. ओके, सो दिस इज द किचन. Washroom, yeah. This is studio apartment, right? Yes, but it's a dual key. Next door is there. ओके. Oh, is it? Yeah. जस्ट फ्लॅट तर बघितलाय, ओके आहे. हा एरिया थोडा एकदम असा साऊथ नॉर्थ कोरियात आल्या टाईप वाटते. ते वेगळं एकदम. बारके घर. हा, बारके एकदम हे घर. MRT जवळ असा मॉल मस्त वाटतं. ते आपले छोटे मोठे दुकानं, 7-11 बी दिसलं नाही आपल्याला. अरे बापरे. मला पहिले वाटलं 2 बस सापासारखी. भारीच बस होती म्हटलं. पहिल्यांदाच पाहिली सिंगापूरला अशी बस. तो कालचा फ्लॅट आवडला नाही. फ्लॅट ओके होता, बट आजूबाजूचं लोकेशन खूप अवघड होतं, सो तो कॅन्सल केला. आज अजून एक फ्लॅट बघायला आलो आहे क्लार्की एरियात. वन ऑफ द सेंट्रल आहे हा, बट बघूया. तरी इथे वॉकअप अपार्टमेंट आहे, म्हणजे नो लिफ्ट. 2-3 मजले आहे वाटतं चढायचं, आणि आहे स्टुडिओ. लेट्स सी भेटतं का, आवडतं का. आता ॲक्च्युली जी लोकेशन ही क्लार्की, ती म्हणजे हॅपनिंग प्लेस आहे, पार्टी प्लेस आहे ॲक्च्युली. बट काय म्हणून आता इथे तर हे सगळे जे दिसत आहेत बार्स वगैरे आहेत, रात्री पूर्ण स्ट्रीट रंगलेली असते. एकदा या स्ट्रीटवरही व्लॉग बनवू आपण, मस्त व्लॉग बनेल. खूप भारी पार्टीज वगैरे असतात विकेंडच्या वगैरे.
हे बघा असे क्लब्स पण असतात. म्हणजे हा आपल्या पुण्याचा कोरेगाव पार्क, पार्टीवाला कोरेगाव पार्क. हे बघा इकडे कसं राहणार रे बाबा. मग आलो इथं बघून घेऊ. या युनिट 4. ओके 4 मजले चढायचे. मजले ओके बट लोकेशन ओके नाही आहे. तर हा आहे तो छोटूसा फ्लॅट. सोफा, टीव्ही, किचन, वॉशरूम आणि हा इथे असं चढून वरती बेड आहे. फोटो तितकं भारी दिसतं आणि हे असं असतंय. जाऊ दे भाऊ, थँक्यू. माझ्याकडनं नाही होऊ शकत. बाय बाय. चलो घर पे. माझं पेशन्स संपलं आहे. माझी टाईम फ्रेम पण संपली सर्च करायची 4-5 महिन्यासाठी वगैरे, आणि नंतर पॅरलल सर्च चालू ठेवू. कारण आता इतकं सर्च करत राहू नाही शकत मी. खूप झालं आता माझ्याकडनं. नंतर परत ही सिरीज कंटिन्यू करू. बट बाय द वे माझ्या मागे बघू शकता हे सुंदर असं लोकेशन आहे. क्लार्कीला आहे आपण. क्लार्की, बोटकी वगैरे हा एरिया आहे. पार्टी एरिया आहे हा पूर्ण. आता इथे बघू शकता ही सगळी पार्टी प्लेस आहे. रात्री सगळं भरून जातं मस्तपैकी झगमग. ते मरीना बे सँड्स आणि ही ती सिटी. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच अजून व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की यार सबस्क्राईब करा. थोडं मोटिवेशन येऊ द्या की माणसाला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मोठे भाऊ लिव्हिंग यंग अँड वाईल्ड अँड फ्री. बाय.